पुणे जिल्हा वन्यप्राणी संरक्षक असोसिएशन, मी कलावती देशमुख. तर आज आपलं दुसरं रेस्क्यू होतं. मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक थोडंसं इथल्या लोकांना सांगू इच्छिते आणि बाकीचे जे व्हिडिओ बघतायत त्यांनाही सांगू इच्छिते की सर्पमित्र ज्या टायमाला लेट होतो त्याच्या मागे काहीतरी कारणं असतात. आत्ताच मी रिसेंट एक उदाहरण देते की हे दादा आहेत, त्यांच्याच कॉलनीमध्ये स्पेक्टिकल कोब्रा नाग जातीचा साप निघाला होता. तो आम्ही रिलीज करत होतो. जवळ आहे माझं, 2 गल्ली सोडूनच घर आहे, पण तरी सुद्धा लेट झाले कारण मी जागेवर नव्हते. हे थोडंसं तुम्ही जर समजून घेतलं तर आम्ही तेवढे पॅनिक होत नाही आणि आम्ही गाडीवर घाई करत नाही. ठीक आहे. तर पुणे जिल्हा वन्यप्राणी संरक्षक असोसिएशन यांच्या माध्यमातून मी तुम्हाला आता जे आपण साप रेस्क्यू केला धामिणी जातीचा, त्या सापांबद्दल माहिती देते. तो साप तुम्ही आता बघितलं, नालीमध्ये आपण कर्कट वगैरे टाकतो आणि त्याच्या मागे येतात पाली उंदरं. पाली पण बघितल्या आपण किती निघल्या. हे त्यांचं आवडीचं खाद्य आहे. साप काही गिरमेदादांना मारायला किंवा चावायला वगैरे असं काही आला नव्हता. खाण्याच्या शोधात ते येतात आणि खाण्याच्या शोधात नाही येऊ साप तुमच्या परिसरामध्ये तर तुम्ही फक्त एकच करायचंय की उंदरं येऊ नये म्हणून खरकटा वगैरे कुठंतरी त्याचं विल्हेवाट लावा व्यवस्थित, म्हणजे त्या ठिकाणी साप येणार नाही. दुसरं म्हणजे की बिनविषारी साप जरी चावला तरी आपल्याला टेटनसचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. टीटीचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. ते ग्रामीण रुग्णालय प्लस कामगार हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. ओके. आणि सगळे चिल्लर पार्टी सगळ्यांना सांगते, साप निघाल्यानंतर आरडाओरडा करायचा नाही, जास्ती गर्दी करायची नाही, शांतता ठेवायची आणि साप कुठं जातोय ते लक्ष ठेवायचं. आणि आमच्यासारखे कोणी साप धरायला आले की त्यांना सांगायचं नेमका कुठं गेलेला आहे, म्हणजे आता जी गडबड झाली ती होत नाही. आलं लक्षात. आणि आरडाओरडा करायचा. तुम्ही आरडाओरडा केला तरी सापाला कान नसतात, साप बहिरा असतो. ठीक आहे. पण तुम्ही जे हालचाली करतात ना जमिनीचे, हे असं जे हालचाली करतात ना पायाचे, ते जमिनीचे कंपन त्याला जाणवतं आणि मग तो व्हायबल होतो. आलं लक्षात. हा चला. तर गोंदवणीच्या चिमुकल्यांचे प्लस इथल्या नागरिकांचे मी खूप खूप धन्यवाद मानते. त्यांनी कुणी मारायचं धाडस केलं नाही आणि एका जीवाची रक्षा केली.